एकतर ते खोटं बोलतात, त्यांना खोटं बोलण्याचा राष्ट्रीय आजार जडलेला आहे। राष्ट्रीय आजार अंडरलाईन, देशाच्या पंतप्रधानांना खोटं बोलण्याचा राष्ट्रीय आजार जडलेला आहे आणि तो भयंकर आहे। महिला विधेयकाची भ्रूण हत्या कसली? खरं म्हणजे महिला विधेयकाची गोहत्या तुम्ही केलेली आहे। 2023ला हे विधेयक मंजूर झालं आहे, त्यानंतरचं आपण राष्ट्राला उद्देशून केलेलं स्वतःचं भाषण आहे का? की तुम्ही ज्या अत्यानंदानं देशाच्या महिलांना शुभेच्छा वगैरे दिल्यात, या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महिला विधेयक, आरक्षण विधेयक ह्यांनी अद्याप अंमलात आणलं नाही, याबद्दल नरेंद्र मोदींनी संपूर्ण देशाची माफी मागायला पाहिजे, संपूर्ण देशाची। हे मगरीचे अश्रू ढाळणं बंद करा, लोक आता फसणार नाहीत। राष्ट्राला संबोधन काय असं संकट राष्ट्रावरती आलंय? काल एक डिलिमिटेशन बिल तुमच्या मनमर्जीनुसार जे आणत होता त्याचा पराभव झाला। हे राष्ट्रावर संकट नाही, फार तर भारतीय जनता पक्षावर संकट आहे। आणि भारतीय पक्षावरच्या संकटासाठी राष्ट्राला संबोधन करणं हा मूर्खपणा आहे।